तुल्यबळाची लढत दोन्ही संघ फायनलचेच आहेत अशी लढत चालू आहे। ग्राउंड नंबर 2 वर पाटवाडी संघाचा हुकमी असा रेडर पाहायला मिळते। दोजानिया प्रणवनाथ आणि तो रिक्षा असतो मागे परतते त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा दोधानी संघाचा हुकमी असा रेडर पाचगाव या संघाच्या रिक्षा असतो मागे परतला दुवा डाय करया मरया स्थितीत निखिल लोभी यांची चढाई उत्कृष्ट करून दाखवतो। मांडवी तोच करा कबड्डीचा बाप रोक मध्ये वाजगाव संघ साऊंड कंट्रोल आणि मला वाटतं जयेश यांच्याकडून चुकीची दुरुस्ती अति काही संकटात नाही। तुम्हाला आपले प्लेयर सांगू शकतात कुठलीही टीम आपल्या समोर लागली तर तिला हलक्यात घेऊ नका। तुम्हाला म्हटलेलं आहे की ही सामने क्वार्टर फायनलचे आहेत, इथपर्यंत सामने पोहोचले ती काही साधे सुधे नाही। क्वार्टर फायनल पर्यंत सामने पोहोचले म्हणून ते काय हलके घेऊ नका। पाहिजे मग आज सांगा सुद्धा फायनल करत आहे तुम्हाला शेवटचा आणि अंतिम मुकार असेल। लाट मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट असा रेडर वाजगाव संघाचा आणि तो रिक्षा असतो मागे परत पाट्यात एकाचे समीकरण असताना इक्वल सामना असताना पायरवाडी संघाचा ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे। खेळा आहे मित्रांनो ऋतिक लेंडे तुम्ही अजून ताबा सांभाळलेला नाही। ऋतिक लेंडे मला वाटतं जाळ बंद केलाय महालक्ष्मी वाजवाकडून। मित्रांनो ढोकलेटी वापरा तरच तुम्ही पुढे जाऊ शकता। कुठे पॉईंट टिपायचा कुठे नाही तुम्हाला तर माहिती आहे। तुम्ही प्रत्येक टुर्नामेंट खेळतात पुन्हा एकदा चेनमध्ये सापडला म्हणून तो बाहेर सीमारेषा पार रोहित यांना डॅश केला जातोय। महालक्ष्मी वाजगाव संघाकडून हुकमी असा रेडर कोर्टच्या बाहेर जावं लागते। तसेच पायरवाडी संघ सुद्धा तुल्यबळ चुरशीचा सामना रिक्षा असतो मागे परतला पुन्हा एकदा पायरवाडी संघाचा हुकमी असा रेडर दोन्ही संघ समान गुणावर चालताना दिसत आहेत। संघासाठी रिक्षा असतो मागे पडते त्याला प्रतिक्रिया म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये। कृपया पंचावर कोणी दबाव आणू नये। कृपया पंच आपल्याला आशिषांचे लाभलेले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी आहे। पंचांवर दबाव आणण्यास आम्हाला निखिल लोभी
करत आपल्या संघासाठी दुवाडाय करूया मोरा स्थितीत आणि सुंदर असे ब्लॅक केले जाते नगर हाटी दुर्घटना घटी अशी सुंदर अशी डॅश केली जाते बकासूर यांना कुठेतरी जाळ्यामध्ये अडकला जातो निखिल लोभी पुन्हा एकदा टाईवरच सामना आहे मथुर आणि बकासूर अशी लढत ग्राउंड नंबर 1 वर पाहायला मिळते आणि ग्राउंड नंबर 2 वर 3-5 अशी लढत पाहायला मिळते आणि ग्राउंड नंबर 1 वर पाणी द्या स्वयंसेवक ग्राउंड नंबर 1 वर आपण बॉटल भरलेली ठेवायची आहे कृपया जे जे स्वयंसेवक झोपले असेल कृपया आपल्याला आवाज बोलू शकत असेल तर कृपया ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्या स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण या ठिकाणी खेळाडूंसाठी पाण्याची सुविधा करायची आहे तसेच क्रीडांगण क्रमांक 1 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पुढील सामना बापदेव बोरावाडी बनाम झुकावाडी तसेच क्रीडांगण क्रमांक 2 चा चालू चला डॉक्टर कुठे असेल तर या ठिकाणी यायचं आहे MBBS विदाउट डिग्री रिक्षा असतो परतलेला आहे त्याला प्रतिसाद म्हणून बाहेर महासंघाचा 4-1 असे समीकरण असताना पुढील आयोजक असतील वागरणवाडी आणि 10 तारखेला बोरीचामाळ प्रथम क्रमांक असेल 15,000 द्वितीय क्रमांक 10,000 तृतीय क्रमांक 7,000 तिसरा निवृत्त लोभी विनंती असेल दोन्ही संघांना की या आपल्यास 2 पुकार झालेल्या आहेत तसेच मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना राजवाडी बनाम बोरीचामाळ दोन्ही संघाला दुसरा पुकार आपण तयार आहे सुंदर टॅकल केला जातो या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो या पाटवाडी संघाचं अतिशय आता मात्र पुढील चढाईस देवेंद्र 3-1 समीकरण असताना डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई पाहूया किती गुणाची कमाई करतात ने आता मात्र सुंदर टॅकल केला जातोय सुपर टॅकल 2 गुणाची भर पडते बोरावाडी पुन्हा एकदा महालक्ष्मी वादगाव संघाचा हुकमी असा रेडर बाहेर माळ्या संघाच्या प्रणालात काय करत आपल्या संघासाठी इक्वल सामना असताना पाय मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं तो रिक्षा असतो मागं परतला त्याला प्रत्युत्तर म्हणून 2 नंबर जर्सी बदल केलेला खेळाडू पायरमाळ संघाकडून आणि ग्राउंड नंबर 2 वर सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिट 6-7 अशी लढत बोरावाडी 7 पाटवाडी 6 अशी लढत पाहायला मिळते ग्राउंड नंबर 2 वर उत्कृष्ट अशी चढाई म्हणावी लागेल दोघांनी या संघाच्या त्याला प्रत्युत्तर म्हणून 2 गुणाची लढाई करून जात आहे महालक्ष्मी वादगाव संघाचा हुकमी असा रेडर 2 दिलेले आहेत पंचांनी पंचावर दबाव देऊ नये कृपया आणि उत्कृष्ट अशी पकड पाटवाडी संघाकडून उत्तम यांना आदिवासी बांधव आहे
आता ते सांगितलं आमच्या गावाला ना आता मस्त त्याची झाली तीन बनाम अलिबाग दोन्ही संघाचे सामने पाहायला मिळतात. तिकड्याची बहीण कॉर्नर ताई तिघांची एक अशी लढत करूया मोरया चितीत बकासूर म्हणावं लागेल. निखिल लोबियांची चढाई ग्राउंड नंबर 1 वर काय करत आपल्या संघासाठी मला वाटतं गेमचा कारण झुकवण्यासाठी अशी वेळ असेल. आणि सहजरित्या गुणाची लढत करून येतोय. काय शक्य आहे का सामना तर चालू आहे. ट्रक नंबर 2 वर अशी सुंदर अशी लढत 7-11 अशी लढत दोघांनी बनाम पाटवाडी लाथेने मनाचा टिपण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं तो सक्सेस होतोय. बापदेव बोरावाडी बनाम पराभूतर म्हणून पाटवाडी संघाचा सुटला का तुम्ही असा मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. बापदेव डेपावाडी आणि बोरावाडी बापदा डेपावाडी बनाम बोरावाडी तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे मित्रांनो. शेवटचा आणि अंतिम पुकार आहे पण तो टाइम लावून घ्यायचा आहे. ग्राउंड नंबर 1 वर तुम्हाला वारंवार पुकार देत आहे. आपण खुशी होतो. आपल्याला खूप दूरवरचा प्रवास त्यामुळे आपण घरी जायचं आहे. तुमचा गो पहिले या नव्हती पटायले 5 टाका पडले ते इकडे ऐकू तू कोण आणि चला डेपावाडी बनाम बोरावाडी दोन्ही संघ पंच कुठले आहेत ग्राउंड नंबर 1 वर आमचे ते आता चला मैदान क्रमांक 1 वर